साहेब साहेब हा मारलं व्हिडिओग्राफर साहेब 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 मारू नका साहेब सर साहेब साहेब खूप दुखतंय साहेब का मारलं व्हिडिओग्राफरला तुझा आणि माधुरीचा काय संबंध आहे ए माधुरी साहेब साहेब मला काय माहित नाही साहेब साहेब कोण माधुरी कोण व्हिडिओग्राफर साहेब ती माधुरी काळे का गोरी हे पण नाही माहित हो साहेब मला मी तिला ओळखत पण नाही साहेब या गावात पहिल्यांदा आलोय साहेब गावात पहिल्यांदा आला हे कसं काय आहे तुझ्याकडे साहेब खरंच मला माहित नाही शपथ घेऊन सांगतो साहेब माहित नाही का स्टोरी बनवता येत नाही याची साहेब 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 मी खरंच स्टोरी नाही बनवत आहे साहेब मला दुसऱ्या गुन्ह्यात अडकवायचं तर तुम्ही अडकवा साहेब पण मला जे माहित नाही ते कशाला विचारता हो साहेब कळेल साहेब कळेल तुलाही कळेल आम्हालाही कळेल जोर हा काही कबूल करत नाही तोर साहेब साहेब लवकर सांग तुला जे काय माहित असेल खरं खरं सांग माधुरी कुठे आहे साहेब तुला माहित नाही साहेब अय हौशे चालव किती सोंगटी तुझा चान्स आहे ना ए आई ती काय काय एवढी हंबरते ग जागा आईला जाऊ विचार हे हौसा आत्या मला काय वाटतं गायने ना सकाळी तो चेहरा बघितला असणार आहे ए ऋतिक तुला किती वेळा सांगितलंय रे मला हौसा नाही हॅश म्हणायचं म्हणून वाटते ए चल आपण तिला चारा टाकायला ए बस खाली कोणी जायचं नाही तिकडं अहो मग एवढं वरडाय काय झालं तुम्हाला हे गाय इकडे चालली होती आधीच ती बिथरली गाय उगाच शिंगा बिंगा मारले तर ह्यांचं बरोबर आहे काही तिकडे जायची गरज नाही तुम्ही इथं खेळा या देऊन येते चारा ए तुला काय वेगळं सांगायचं का मी बस खाली कोणी बी तिकडे जायचं नाही म्हणजे नाही का काय झालं आता गायला काय उपाशी ठेवतो का काय तुला काय तिथं दिसले बिसले तर नाही ना भाई की अहो पोरांचं ठीक आहे पण मला कशा पाय अडवताय तुम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला इथं बसलोय का मी एकदा सांगितलं ना कोणी बी तिकडे जायचं नाही जायचं अहो मी काय म्हणते गुरुजीने तुम्हाला काय सांगितलंय का म्हणजे त्या जागेत काय आहे का तिकडं वय म्हणजे आम्ही का नाही जायचं माग नक्की सांगा तरी तुम्ही काय पाहिलं बिलं का तिथं काय बघितलं सांगा ना दरवेळी काय बघायलाच पाहिजे वय अगं ती गाय आधीच तिथं पिथरलेली आहे काल मी वैरण टाकायला गेलो होतो तर माझ्या अंगावर धावून आली पोटात शिंगच खूप असणार होती ती माझ्या हे बघा तुम्ही बी तिकडे गेलात आणि कोणाला काही झालं तर मी काय दवाखाना करणार नाही हा बसा इथंच कुठे जायचं नाही हंबरली गाय रित्या खेळ गुपचूप गोपाळ तू इथं का रे बाबा मी इथं आलेलो आवडलं नाही का तुम्हाला अरे हे लका गोपाळ अरे काय बोलतोय लका तू अरे पाहिजे तर ती जोड काढ आणि हान जे त्याला मला कशाला एकट्याला मी आम्हा दोघांना तिघांना हान अरे काय बोलताय तुम्ही अरे झालं गेलं विषय सोडून द्या मी नाही मनावर घेतलं तुम्ही कशाला घेताय द्या विषय सोडून अरे गोपाळ तुला का खरंच लय मोठ्या मानाचा आहे बघ तुला का आम्हाला माफ केलंस तू खरंच देव माणूस आहे लका काय माझा व्हिडिओ बघितला का शी आम्ही नाही बघत तसले व्हिडिओ काय मोटिवेशन देतोय का मला हा
अरे मी माझ्या स्वतःचा जीव धोक्यात घालून जी बातमी आणली ना त्याचा व्हिडिओ म्हणतोय मी. हा काय कसलं डाउनलोडिंग आहे तुझ्याकडं? आता गोपाळरावांनी माझ्या जी आग पेटवली का त्याच्यामुळं. हा म्हणून तुला ती तसला व्हिडिओ बनवायची खात झाली वय. हा कळलं. अरे काही कसा बोलतो रे. अरे बातमीच्या मागची बातमी काढायची आग, पत्रकारितेची आग, ती आग माझ्यात पेटली म्हणून मी ज्या फोटोग्राफरचा खून झालता ना त्याच्या घराबाहेर मी दबा धरून बसलो होतो नाही झोपलो होतो म्हणतात. चिंतन म्हणतात त्याला, चिंत्या. आणि तिथं काय झालं माहितीये, त्याच्या घरात काहीतरी हालचाल दिसली. मी स्वतः जामकर साहेबांना फोन केला. उचलला का त्यांनी? उचलला की. आणि मला काय म्हणाले माहितीये का, फोन ठेव पहिला. ठेव फोन नाही म्हणाले, मग माझ्या एका फोनवर इथं आले होते. मग हा, आणि तिथं आल्यावर त्यांनी त्या आरोपीला पकडलं. काय म्हणाले माहितीये का, धन्यवाद पत्रकार, धन्यवाद. पण आता मी काय करणार आहे, गोपाळरावांनी जी आग माझ्यात लावली आहे का ती विधू नाही देणार. मी आता वेगवेगळ्या बातम्या गोळा करणार आहे. हा म्हणजे खुनी सापडलाय वय? नाही. अरे ते खुनी आहे का चोर आहे अजून कळलं नाही. अरे पोलीस चौकीत नेऊन त्याची लय चौकशी केली पण ते काय बोललं नाही. पण काळजी करायची ना, हा सगळी बातमी बाहेर येणार आणि हा पत्रकार झुंजार सगळ्या जगासमोर ही बातमी आणणार. लावा ताकद. मी काय म्हणतोय त्याच्या आधी एक चहा घेऊया आपण. हा चहा झाला पाहिजे. माझं पण सकाळपासून गिऱ्हाईक नाही झालं. होय एक नंबर चहा झाला पाहिजे. चहा म्हणजे चहा. सुंदरराव कुठं चहा प्यायला नाही, चहा प्यायला जाऊ आपण, मी पण येतो. पण असा कुठं पत्रकार असतोय? काय झालं? अहो पत्रकार कसा पाहिजे, एका बातमीच्या म्हणजे एकाच बातमीच्या मागे लागला पाहिजे, म्हणजे तळाशी गेला पाहिजे. काय घडतंय काय नाही घडत ह्याच्या सगळ्या बातम्या तुमच्याकडे आल्या पाहिजे. चौकीत टाचणी जरी पडली त्याचा किती आवाज आला, किती डेसिबल मध्ये आवाज आला हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. ह्याची पण बातमी झाली पाहिजे. ह्यानं काय होईल, माधुरीचं जे काय प्रकरण आहे त्या प्रकरणाला छडा लागल आणि तुमचं नाव आपल्या गावात होईल. आपल्या गावात नाही तालुक्यात, जिल्ह्यात नाव होईल, महाराष्ट्रात, अहो महाराष्ट्राच्या बाहेर देशात, परदेशात, आफ्रिकेत होईल. एवढं मोठं नाव. पण त्यासाठी काय केलं पाहिजे तुम्ही, त्या बातमीच्या तळाशी गेलं पाहिजे. जामकर साहेब काय काय करते त्याच्या सगळ्या एकदम सूक्ष्म बारीक बारीक बातमी काढून मला येऊन सांगा. आता बघाच सगळी अपडेट मी तुम्हाला देतो, सगळ्या माहिती तुम्हाला कळवतो. पण तुम्हाला का कळवायचं हाय का? अहो मित्र म्हणून, म्हणजे तुमचा पत्रकारितेचा प्रवास कुठल्या दिशेनं चाललाय, ती दिशा योग्य आहे अयोग्य आहे त्याला वळण देण्यासाठी. समजा तुमचा प्रवास बाबा चुकतोय तर एक मित्र म्हणून त्याला योग्य दिशा दाखवू शकतो का नाही, त्याला योग्य आयडिया देऊ शकतो का नाही. म्हणून आता बघाच सगळी माहिती गोळा करतो आणि रोजच्या रोज त्याचे अपडेट तुम्हाला देतो. कसं लावा ताकद. चला येतो, चहा गार होईल आपला. चला म्हणजे पुढचे काही दिवस तरी जामकर माझ्या पाठीमागे लागणार नाही. नंतर एक पोरगी आली एकदम धीट आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.